नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी भूगोल या विषयातील थर्ड चॅप्टर, तो म्हणजे प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीचा पार्ट 2. ऑलरेडी आपण पार्ट 1 कव्हर केला होता, ज्यामध्ये आपण भारतातील ज्या काही प्राकृतिक रचना आहेत तर त्या पाहिल्या होत्या. मग त्यामध्ये 5 प्राकृतिक रचना होत्या. एक तर पहिलं म्हणजे हिमालय, त्यानंतर येतं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्यानंतर होता द्वीपकल्पाचा प्रदेश, चौथं होतं किनारी प्रदेश आणि पाचवं होतं ते म्हणजे द्वीपसमूह. तर ज्या पद्धतीने हे 5 प्राकृतिक रचना भारताच्या आहेत, त्याच पद्धतीने ब्राझीलच्या पण आहेत, पण वेगळ्या रचना आहेत. सो त्या कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. त्याआधी इन केस तुम्ही जर पहिला पार्ट पाहिला नसेल तर प्लीज चेकआउट करा, कारण त्यामध्ये हा जो तुम्हाला या ठिकाणी बघायला जो हा मॅप मिळते तर हा आपण कव्हर केलेला आहे भारताचा, आणि त्यासोबतच हा ब्राझीलचा मॅप सुद्धा, जो की अतिशय महत्वाचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की एक्झाम मध्ये नकाशा वाचन आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सो त्यासाठी हे नकाशे वाचता येणं अतिशय महत्वाचं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ ब्राझील. ओके, सो भारताची प्राकृतिक रचना बघून झालेले आहेत आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत ब्राझीलसाठी. तर जेव्हा आपण ब्राझीलचा नकाशा पाहतो तेव्हा आपल्याला हे कळतं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की ब्राझीलमध्ये पठारं आहेत, जे की पिवळ्या रंगाने दाखवले होते, राईट तेच. त्यासोबतच ब्राझीलमध्ये उच्चभूमी आहे. मला सांगा, आपण ब्राझीलमध्ये हिमालय वगैरे बघितलं का? नाही. आपण भारतामध्ये उच्चभूमी बघितली का? नाही. म्हणजे याचा अर्थ तिथल्या तिथल्या रचनेनुसार जे नाव आहे तर ती बदलत आहेत आणि प्रत्येक देशामध्ये प्राकृतिक रचना वेगळ्या असू शकतात. सो तेच आता आपण बघणार आहोत ब्राझील बद्दलचं. सो ब्राझीलचा बराचसा भाग हा काय आहे, उच्चभूमीने वगैरे व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लहान मोठे पर्वत आहेत. जेव्हा आपण ब्राझीलचा नकाशा बघतो तेव्हा ज्याप्रमाणे भारतामध्ये असं ग्रे कलर किंवा डार्क रेड कलरने अतिशय उंचीचे म्हणजे साधारणतः 8,000 मीटर एवढे प्रदेश आपण बघितले या ठिकाणी वरती उत्तरेकडे, अशा पद्धतीने काही ब्राझीलमध्ये आहे का? नाही. सो म्हणजेच काय, ब्राझीलमध्ये कुठलेही मोठे मोठे असे पर्वत नाहीयेत किंवा मोठ्या उंचीचे असे पर्वत नाहीयेत. जे काय आहे ते लहान लहान मोठे पर्वत आहेत किंवा मोस्टली तर या ठिकाणी सगळं पठारच आहे किंवा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. तर ही साधारणतः ब्राझील मधली रचना आहे. उत्तरेकडे अमेझॉनचे खोरे, नैऋत्येकडे पॅराग्वे नदीचा उगम, हा जर भाग सोडला तर मोस्टली आपल्याला काय बघायला मिळतं, म्हणजे या भागाच्या आसपास आपल्याला मैदानी प्रदेश बघायला मिळतो. अदरवाईज बाकी सगळा भाग जो आहे तर तो पठाराचा आहे. या ठिकाणी अमेझॉनचा खोरा आहे आणि या ठिकाणी पॅराग्वे नदी आहे. त्यानंतर किनारी भागातही विस्तीर्ण मैदाने पाहायला मिळत नाहीत. आता हे जे ब्राझील जो आहे त्याचा पण 5 प्राकृतिक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एक तर आहे उच्चभूमी, त्यानंतर आहे अजस्र कडा, त्यानंतर आहे किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह. किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे आपण भारतामध्ये पण बघितलेले आहेत. ऑफकोर्स याच्यामध्ये एक्झाम्पल्स वेगळे असणार आहेत, दिशा वेगळी असणार आहे, याची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. आणि आपण अर्थात भारताचा किनारी प्रदेश आणि ब्राझीलचा किनारी प्रदेश पण कम्पेअर करण्याचा ट्राय करणार आहोत. पण उच्चभूमी आणि अजस्त्र कडा जे की भारतामध्ये नाही पाहिले आपण, हे ब्राझीलचं वैशिष्ट्य आहे. सिमिलरली भारतामध्ये आपण हिमालय आणि द्वीपकल्प पाहिलं होतं, जे की ब्राझीलमध्ये नाही. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण नकाशामध्ये या गोष्टी बघून घेऊयात. अगेन, द्वीपकल्प म्हणजे काय, ज्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी आहे किंवा तिन्ही बाजूंनी समुद्र आहे. भारतामध्ये पश्चिमेकडे आपण पाहिलं की अरबी समुद्र आहे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेकडे आपण पाहिलं की हिंदी महासागर आहे. हेच जर आपल्याला ब्राझीलमध्ये बघायचं असेल तर या ठिकाणी आहे उत्तर अटलांटिक महासागर, या ठिकाणी आहे दक्षिण अटलांटिक महासागर, दोनच दिशेने पाणी आहे, बाकी या ठिकाणी जमीन आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं की ब्राझीलमध्ये येते उच्चभूमी. तर या ठिकाणी 2 प्रकारच्या उच्चभूमी आहेत, एक तर गियाना उच्चभूमी आणि या ठिकाणी आहे ब्राझीलची उच्चभूमी. ठीक आहे. सो या 2 उच्चभूमी आपल्याकडे आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की ब्राझीलमध्ये अजस्र कडा येतो. सो या ठिकाणी तुम्हाला अजस्र कडा बघायला मिळतोय. सो हे आहे अजस्र कडा. त्यानंतर आपण बघितले की ब्राझीलचा किनारी प्रदेश, सो हा पूर्ण किनारी प्रदेश आहे उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागरचा. सो हे दोन म्हणजे किनारा काउंट नाही करू शकत आपण, बट 7,400 किलोमीटर लांबीचा किनारी प्रदेश लाभलेला आहे ब्राझीलला. भारताला 7,500 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे. ठीक आहे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट काय बघितलं होतं आपण, द्वीपसमूह जो आहे तर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे द्वीपसमूह बघायला मिळतील, जे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोतच. आणि अजून एक काय बरं होतं ब्राझीलमध्ये, येस, मैदानी प्रदेश, जो की तुम्हाला मोस्टली या ठिकाणी खोऱ्यांच्या भागामध्ये बघायला मिळतोय. अमेझॉन नदीचा खोरा आणि पॅराग्वे नदीच्या खोऱ्याच्या आसपास दलदलीचा प्रदेश आहे किंवा मैदानाचा प्रदेश आहे. सो हे झाले ब्राझील मधले वेगवेगळी प्राकृतिक रचनेची रूप.
त्यानंतर नेक्स्ट आता आपण लेट स्टार्ट विथ उच्चभूमी. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे आणि याचं वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक क्षेत्र अशा नावाने केलं जातं. आता या ठिकाणी जर आपण बघायचं म्हटलं तर फुल येलो रिजन आहे आणि आपण ऑलरेडी मागच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे की हा येलो रिजन काय दाखवतो, ब्राझीलचा पठार दाखवतो. तर ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये एकतर पठारी भाग आहे, यालाच आपण ब्राझीलचं उच्चभूमी, ढालक क्षेत्र वगैरे अशा नावाने ओळखतो, ब्राझीलचं पठार या नावाने ओळखतो. आणि तेच काय असणार आहे, आपल्या ब्राझीलची उच्चभूमी असणार आहे कुठली, दक्षिणेकडची उच्चभूमी असणार आहे. दक्षिण अमेरिका खंडातील ही गाभा क्षेत्र आहेत, ब्राझील उच्चभूमी आणि गियाना. फ्रेंच गियाना म्हणजे उत्तरेकडे आणि ब्राझील म्हणजे दक्षिणेकडे. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशामध्ये असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियाना पर्यंत विस्तारलेली आहे. त्यासोबतच ब्राझीलच्या उत्तरेकडे रोराईमा, पारा, अमापा या राज्यांमध्ये विस्तारलेली आहे. सो या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर वरती तुम्हाला गियाना उच्चभूमी जी आहे तर ती बघायला मिळते आणि ब्राझील उच्चभूमी तर फुल ब्राझीलमध्ये आहे, बट जी गियाना उच्चभूमी आहे तर ती व्हेनेझुएला या देशामध्ये पसरलेली आहे. आणि ब्राझीलचे इथले जे काही देश आहेत, पारा असेल, अमापा असेल, या देशांमध्ये पण हे बघा पारा आहे, अमापा आहे आणि रोराईमा आहे. या ठिकाणी पण तुम्हाला काय बघायला मिळते, फ्रेंच गियानाची उच्चभूमी बघायला मिळते. ठीक आहे, सो हा वरचा भाग आहे. त्यानंतर इथे बघायला मिळते की व्हेनेझुएला देश खरं तर फ्रेंच गियानाचा मोस्टली भाग गियाना उच्चभूमीचा मोस्टली भाग जो आहे तर तो व्हेनेझुएला आणि फ्रेंच गियानामध्ये पसरलेला बघायला मिळतो. अगेन तुम्हाला ना या ठिकाणी एक शिखर बघायला मिळते. हे जे शिखर आहे या ठिकाणी याला आपण म्हणणार आहोत पिको दी नेब्लिना. ज्याप्रमाणे आपण बघितलं की भारतामध्ये बरेचसे पर्वत रांगा आहेत, हिमालयाच्या डोंगर रांगा आहेत, त्याप्रमाणे ब्राझीलमध्ये हे उंच शिखर आहे, ज्याची उंची आहे 3014 मीटर, म्हणजे 3014 मीटर. आणि हे व्हेनेझुएला आणि ब्राझील यांच्या बरोबर बॉर्डरवरती तुम्हाला बघायला मिळतंय. हे जे उंच शिखर आहे म्हणजे ब्राझीलमधील उंच शिखर असं म्हटलं जातं याला. हे नकाशामध्ये ड्रॉ करायला विचारलं जातं. सो लक्षात ठेवायचं की व्हेनेझुएला आणि ब्राझीलच्या बॉर्डरवरती आहे हे पिको द नेब्लिना. 3014 मीटर याची उंची आहे. ओके, सो फ्रेंच गियाना कुठे आहे तुम्हाला कळलेलं आहेच. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडे रोराईमा, पारा, अमापा या राज्यांमध्ये पसरलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीची कमी उंचीचा भाग येतो, म्हणजे इतका उंच भाग इथे नाहीये. व्हेनेझुएला आणि फ्रेंच गियानाच्या आसपास जो आहे तर तो पसरलेला आहे. बट या ठिकाणी एक सगळ्यात मोठं शिखर जे आहे पिको द नेब्लिना ते मात्र येते ब्राझील आणि व्हेनेझुएलाच्या सीमेवरती. त्याची उंची 3014 मीटर इतकी आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागामध्ये साधारणतः 1000 मीटर पेक्षा पण जास्त उंची आहे, परंतु इतर भागांमधली उंची ही 500 ते 1000च्या दरम्यान आहे. गियाना उच्चभूमी झालं, आता ब्राझील उच्चभूमीकडे यायचं आहे. ब्राझील उच्चभूमीच्या आसपासचा मोस्टली प्रदेश हा ऑरेंज आणि येल्लोने दाखवलेला आहे, म्हणजे याची उंची साधारणतः 500 टू 1000 च्या आसपास किंवा 1000 पेक्षा जास्त या रेंजमध्ये असणार आहे. बघा, वरती कुठलाही भाग असा नाहीये ब्राझील मधला म्हणजे उत्तरेकडचा की ज्या ठिकाणी एवढी उंची असेल, म्हणजे त्यांनी ऍटलिस्ट एक 500 वगैरे पण कव्हर नाही केले. पण जो दक्षिणकडचा भाग आहे किंवा जो ब्राझील उच्चभूमीचा भाग आहे त्या ठिकाणी मात्र तुम्हाला उंची बघायला मिळते आहे साधारणतः 500 ते 1000च्या आसपास. आणि हा जो भाग आहे तर हा विस्तीर्ण असा भाग तुम्हाला बघायला मिळतोय. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते आणि या दिशेकडे फारसे तीव्र उतार पण नाहीत. आता बघा, हे जर आपण उत्तरेकडे जायचं म्हटलं तर उत्तरेकडे सपाट जमीन येते, म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी तिची उंची उत्तरेकडे काय होते, कमी होत जाते. कारण उत्तरेकडे सगळ्यांची उंची कशी आहे, समुद्र सपाटीपासून साधारणतः 200 मीटर किंवा त्यापेक्षाही कमीच आहे. पण हे जर आपण दक्षिणेकडे बघायचं म्हटलं तर या ठिकाणी मात्र जास्त येलो आणि ऑरेंज कलर आहे, म्हणजे या ठिकाणी जास्त उंची आहे. सो ब्राझील उच्चभूमीची उंची उत्तरेकडे कमी होते आणि दक्षिणेकडे काय होते, वाढत जाते. त्यानंतर या उतारावरून वाहणाऱ्या अमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात आणि उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी भूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावतात आणि अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात. आता या ठिकाणी जर बघायचं म्हटलं आपण तर येस, उच्चभूमीला उंची आहे. या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर बघा, अमेझॉनच्या बऱ्याचशा उपनद्या आहेत ज्या की या ठिकाणी येतात आणि त्यानंतर इथे उंची असल्यामुळे इथून खाली जाऊन त्या कुठे मिळतात, अटलांटिक महासागराला मिळतात. या ठिकाणी काही उंची वगैरे नाहीये, सो या ठिकाणी मोठे मोठे पर्वत असणं किंवा काहीतरी हाईट वरून पाणी खाली पडतंय वगैरे असं काही होत नाहीये. इथून फक्त वितरिका नाही म्हणता येणार, इथून फक्त उपनद्या ज्या आहेत अमेझॉनच्या तर त्या तयार होत आहेत.
आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपल्याकडे आहे ते म्हणजे सो अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावतात आणि अटलांटिक महासागरामध्ये येऊन मिळतात. सो जसं की आपल्याकडे होतं बंगालचा उपसागर आणि काय त्याचं नाव अरबी समुद्र. तर या ठिकाणी नद्या येऊन मिळायच्या. तर सेम तेच या ठिकाणी आहे की अटलांटिक महासागरामध्ये जाऊन मिळत आहे. उच्चभूमीच्या दक्षिण उत्तरावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात आणि पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. सो आता या ठिकाणी जर आपण बघायचं म्हटलं तर नकाशा ओपन करूयात आपण. हा हे बघा दक्षिणेकडे या ठिकाणी कोणत्या कोणत्या आहेत? उरुग्वे आहे, पॅराग्वे आहे, या नद्या आहेत. सॉरी पॅराग्वे देश आहे, पॅराना नदी आहे या ठिकाणी, उरुग्वे नदी आहे या ठिकाणी. ठीक आहे. सो पॅराना नदी आहे, उरुग्वे नदी आहे, ह्या कुठे आहेत? दक्षिणेकडे येऊन मिळणार आहेत. ब्राझीलच्या दक्षिणेकडे उगम पावतात या नद्या. त्यानंतर उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कडक स्वरूपात पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळेच याला काय नाव दिलेलं आहे? अजस्त्र कडा. ठीक आहे. सो याचा ना ऍक्च्युली खूप मोठा इम्पॅक्ट पडतो हवामानावरती आणि ब्राझीलमध्ये जो काही पाऊस पडतो पर्जन्यमान आहे त्याच्यावरती. सो ते आपण हवामानाच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. इनफॅक्ट इथेही आपण थोडक्यात एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोतच की एक्झॅक्टली अजस्त्र कडा जो आहे तर तो कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतोय ब्राझीलच्या हवामानावरती. कारण ज्याप्रमाणे आपल्याकडे हिमालय आणि हिंदी महासागर खूप जास्त रोल प्ले करतं जे परतीचं मान्सून आहे यासाठी. सिमिलरली त्याच पद्धतीने अजस्त्र कडा असेल किंवा उच्चभूमी असेल हे सगळे ज्या काही प्राकृतिक रचना आहेत त्या त्या हवामानावरती खूप जास्त इम्पॅक्ट करतात. सो हवामान बघण्याआधी प्राकृतिक रचना बघण्यामागचा हाच मोठो आहे की तुम्हाला ते रचना कळल्या पाहिजेत जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा आपण नेक्स्ट चॅप्टर जेव्हा आपण बघू हवामानाचा तेव्हा तुम्हाला रिलेट करता येईल की एक्झॅक्टली हवामान या ठिकाणी असंच का आहे किंवा तसंच का आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट पॉइंट. सो या ठिकाणी उच्चभूमी झालेली आहे. आता येते अजस्त्र कडा. अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आणि युनिक पार्ट ऍक्च्युली कारण हा तुम्हाला इतर कुठे बघायला नाही मिळणार आहे. तर अजस्त्र कडा हा प्राकृतिक भाग क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने लहान असला तरी पण त्याचा उताराचे स्वरूप असल्यामुळे हवामानावरती होणारा परिणाम यामुळे तो एक स्वतंत्र असा विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कडामुळे अंकित होते. सो बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की ब्राझील उच्चभूमी आहे त्याच्या पूर्वेकडे हा अजस्त्र कडा असल्यामुळे जी उच्चभूमीची पूर्व सीमा आहे तर ती अंकित केली जाते बाय अजस्त्र कडा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या भागामध्ये उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. ऑरेंजने दाखवलेला आहे. काही भागामध्ये ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होतीये. साओ पावलो तो पोर्तो अलेग्रेच्या भागामध्ये ही उंची एकाच उतारामध्ये संपते. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर गेलं साओ पावलो. हा सो या ठिकाणी तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर साओ पावलो साधारणतः या ठिकाणी आहे. इथे मात्र अजस्त्र कडा उंची काय होते एका टप्प्यामध्ये म्हणजे एकाच याच्यामध्ये संपून जाते अशी. त्यानंतर नेक्स्ट आहे की अजस्त्र कडामुळे अग्नेय व्यापारी वारे अडवले जातात आणि त्यामुळे अजस्त्र कडाच्या पलीकडे वातांविमुख प्रदेश असल्यामुळे एक पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो आणि या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचे चतुष्कोन असं केलं जातं. सो या ठिकाणी बघायचे तुम्हाला काय बघायला मिळते अजस्त्र कडा आहे. आता मला एक सांगा या ठिकाणी अजस्त्र कडा आहे राईट. मग आता इथूनच जे काय वारे येतील अर्थात समुद्र आहे म्हटल्यावरती वारे येणारच. इथे अजस्त्र कडा म्हणजे असं एक बॅरियर आहे आपल्याकडे आणि इथून वारे येत आहेत. तर हे वारे अडवले जात आहेत या अजस्त्र कडामुळे किंवा या उंच अशा बॅरियरमुळे हे वारे अडवले जात आहेत. मग आता वारे पाऊस कधी पडतो जेव्हा ढग आहे तिथे वरती वारा जेव्हा ढगांना हलवेल तेव्हा त्यामधलं जे भरलेलं पाणी आहे तर ते द्रव रूपामध्ये खाली पडेल राईट. सो पाऊस पडण्यासाठी काय रिक्वायर्ड आहे? वारं रिक्वायर्ड आहे ना. सो जर वारे अडवले गेले या अजस्त्र कड्यामुळे आणि इकडे वारे गेलेच नाही तर पाऊस पडेल का या ठिकाणी? नाही पडणार. म्हणून याच्यामुळे काय होते की अजस्त्र कड्याच्या मागची जी काही बाजू आहे म्हणजे या ठिकाणची जी काही बाजू आहे अजस्त्र कड्याच्या या ठिकाणी वारं पोहोचतच नाहीये. हे अजस्त्र कडा त्या वाऱ्याला ब्लॉक करतंय आणि इथे वारं न पोहोचल्यामुळे या भागामध्ये पाऊस पडत नाहीये आणि म्हणून त्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतोय. म्हणजे अजस्त्र कडाची ही जी काही मागची बाजू आहे त्या ठिकाणी काय आहे? पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. ठीक आहे. या ठिकाणी तर पाऊस पडतोय या ठिकाणी वारं येते समुद्राकडून येणारं वारं पण तिथे अडवलं जातंय आणि त्यामुळे इथला जो काही भाग आहे तर तो आहे पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा त्याला आपण वातांविमुख म्हणजे ज्या ठिकाणी वात म्हणजे काय आपलं वारं. वातांविमुख म्हणजे काय वारं ने काय म्हणूया वारं ज्या ठिकाणी पोहोचत नाहीये. ठीक आहे. सो असा जो भाग आहे त्या ठिकाणी पाऊस नाही पडत आहे त्याला आपण पर्जन्य छायेचा भाग असं म्हणतोय आणि हा खूप मोठा पॉइंट आहे जो तुम्हाला अगेन हवामानामध्ये पण बघायला मिळेल. सो या भागाच्या उत्तरेकडील किंवा या प्रदेशाचा जो उत्तरेकडील भाग आहे त्याचं वर्णन आपण आवर्षणाचा चतुष्कोन असं पण करतो. आवर्षण म्हणजे काय? तर पाऊस पडणं. एक मिनिट लाईटचा काहीतरी इश्यू आहे.
आता ठीक आहे, आता परफेक्ट. ओके. सो अवर्षण म्हणजे काय, पाऊस, आणि अवर्षणात चतुष्कोन म्हणजे काय, त्या ठिकाणी पाऊस पडत नाहीये, त्या ठिकाणी पर्जन्य होत नाहीये. आफ्टर दॅट आता आपण बघणार आहोत नेक्स्ट, दॅट इज किनारी प्रदेश. आधी सांगितल्याप्रमाणे भारताला 7,500 तर ब्राझीलला 7,400 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. आणि या किनाऱ्याचे उत्तर आणि पूर्व असे दोन विभाग केलेले आहेत, उत्तर अटलांटिक महासागराला लागून आणि दक्षिण अटलांटिक महासागराला लागून. उत्तरेकडील अमापापासून पूर्वेकडे रिओ ग्रांडे दो नॉर्ते पर्यंत जो काही किनारा आहे त्याला आपण उत्तर अटलांटिक महासागराचा किनारा असं म्हणतो. सो बघा, या ठिकाणी अमापापासून रिओ ग्रांडे दो नॉर्ते हा जो भाग आहे याला आपण म्हणतो उत्तर अटलांटिक महासागराचा किनारा. आणि दक्षिणेकडे रिओ ग्रांडे दो सुल, इथून ते दक्षिणेकडे जो असणार आहे, इथून ते दक्षिणेकडे जो असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत दक्षिण किनारपट्टीचा प्रदेश. ठीक आहे. सो अशा पद्धतीने दोन भाग केलेले आहेत किनारपट्टीचे ब्राझील मधील. उत्तरेकडील अमापासून जो आहे रिओ ग्रांडे दो नॉर्ते पर्यंत दॅट इज पूर्व किनारपट्टी किंवा उत्तर अटलांटिक महासागराची किनारपट्टी. आणि खाली जी दक्षिणेकडे तुम्हाला बघायला मिळते दॅट इज दक्षिण अटलांटिक महासागर. उत्तर किनाऱ्यावरती अमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, कारण त्या ठिकाणीच अमेझॉन नदीचा खोरा आहे. आणि या किनारपट्ट्या किंवा या किनाऱ्यावरती माराजो बेट आहे, माराजो उपसागर आहे, आणि त्यासोबतच साओ मार्कोस नावाचा पण उपसागर आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर बघा, अमेझॉन नदीच्या खोऱ्यामधल्या ज्या काही नद्या आहेत त्या तो उत्तर अटलांटिक महासागराला येऊन मिळतात. या ठिकाणी माराजो बेट वगैरे पण तुम्हाला बघायला मिळते. सो त्यानंतर पुढे असं आहे की माराजो हे मोठे किनारी बेट आहे. अगेन ज्याप्रमाणे पिको दी नेब्लिना तुम्हाला नकाशामध्ये ड्रॉ करायला विचारलं जातं, सिमिलरली माराजो बेट पण तुम्हाला नकाशामध्ये विचारलं जातं. त्याच्यामुळे स्थान नीट बघून घ्या. या ठिकाणी तुम्हाला काही समूह बघायला मिळते जमिनीचे, तर हेच काय आहेत, बेट आहेत, आणि ते कुठलं बेट आहे, माराजो बेट आहे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे की एकतर किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ते लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये दोन प्रकारचे किनारे आहेत, उत्तर आणि पूर्व, उत्तर अटलांटिक महासागर, दक्षिण अटलांटिक महासागर. माराजो हे मोठं बेट तुम्हाला उत्तर अटलांटिक महासागराच्या आसपास बघायला मिळते. ते अमेझॉन आणि टोकॅन्टिस नद्यांच्या मुखादरम्यान आहे. हा डेटा लक्षात ठेवायचा आहे, विचारला नाही जाणार पण तुम्हाला माहिती असला पाहिजे. पूर्वेकडील किनाऱ्यावरती अनेक लहान नद्या येऊन मिळतात, आणि या भागामध्ये साओ फ्रान्सिस्को नावाची जी एक मोठी नदी आहे तर ती अटलांटिक महासागराला येऊन मिळते. बघा, ही आहे साओ फ्रान्सिस्को नावाची नदी. हिच्याबद्दल आपण इथे परत एकदा बघणार आहोत, डोंट वरी. सो ही जी नदी आहे तर ती सुद्धा या ठिकाणी अटलांटिक महासागराला येऊन मिळते. हे दक्षिण अटलांटिक महासागराला येऊन मिळते. ठीक आहे, कारण रिओ ग्रांडे दो नॉर्तेच्या खाली आहे ही नदी. ओके. सो इथपर्यंत आपण किनारपट्टीवरती बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. तिसरी महत्वाची नदी आहे ही ब्राझील मधली, ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचंय की तिसरी महत्वाची नदी आहे. त्यानंतर याच किनाऱ्यावरती पसरलेल्या पुळणी आणि तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी पाहायला मिळतात. आणि या भागामध्ये तुम्हाला किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे झालेलं पण बघायला मिळतं. सो बघा, या ठिकाणी तुम्हाला किनाऱ्यावरती काय काय बघायला मिळते, कॅसिनो पुळण वगैरे बघायला मिळते. सो बेसिकली हे सगळं या ठिकाणी किनारपट्टीवरती बघायला मिळणार आहे, जे की किनारपट्टीचं रक्षण करणार आहे. नेक्स्ट आहे मैदानी प्रदेश. ज्याप्रमाणे भारतामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे, सिमिलरली त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये पण अमेझॉनचा नदीचं खोरं असेल किंवा पॅराना नदीचा खोरं असेल याच्या आसपास मैदानी प्रदेश आहे. सो ब्राझीलमध्ये मैदानी प्रदेश अगेन दोन भागांमध्ये बघायला मिळतो. उत्तरेकडे अमेझॉन नदीचं खोरं आणि नैऋत्यकडे पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे मैदानी प्रदेश. सो हा मैदानी प्रदेश तर आहेच, त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी पण मैदानी प्रदेश बघायला मिळणार आहे पॅराग्वे पॅराना नदीच्या भागामध्ये. आफ्टर दॅट अमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण असा मैदानी प्रदेश आहे. अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारणपणे उतार हा पूर्वेकडे आहे. आपण बघितलं की पूर्वेकडे उतार होत जातोय त्याचा. आणि अमेझॉनचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये खूप जास्त रुंद आहे. आणि दोन उच्चभूमी ज्या ठिकाणी जवळ येतात त्या ठिकाणी ही रुंदी 140 किलोमीटर इतकी बघायला मिळते. डेटा लक्षात ठेवायचा आहे. बघा, या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर इथे इथे खूप विस्तीर्ण भाग आहे. आणि पूर्वेकडे येता येता ह्याचा भाग थोडासा कमी होत जातोय. आणि दोन उच्चभूमी म्हणजे गियाना उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी ज्या ठिकाणी तुम्हाला आसपास बघायला मिळतात त्या ठिकाणी या म्हणजे हा जो मैदानी प्रदेश आहे किंवा या दोघांमधला जो डिस्टन्स आहे गियाना उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी, तर तो 240 किलोमीटर इतका आहे. म्हणजे जेव्हा ते दोघं जवळ येतील तेव्हा विस्तीर्ण असा जो भाग असणार आहे अमेझॉनच्या खोऱ्याचा किंवा अमेझॉनच्या मैदानी प्रदेशाचा, तर तो 240 किलोमीटर इतका असणार आहे. जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी जी आहे तर ती वाढत जाते. पुढे जाताना मैदानाकडे जाताना अमेझॉनची नदी जी आहे तर ती वाढत जाते, कारण खूप सारा गाळ तिने आणलेला असणार आहे, ती स्लो डाऊन होणार आहे. एकतर मैदानी प्रदेश आहे, डोंगर नाहीये वरून पूर्ण वेगाने फॉल व्हायला, त्याच्यामुळे गाळ प्रचंड आहे.
आपण बघितलं होतं मागच्या पार्ट मध्ये की जेव्हा नद्या स्लो वाहतात, जेव्हा त्या गाळ घेऊन येतात, तेव्हा त्या किनाऱ्याकडे गाळ घेऊन जाऊन त्रिभुज प्रदेश वगैरे बनवतात. आता तुम्हाला काय वाटते, अमेझॉनच्या नद्या त्रिभुज प्रदेश बनवत असतील का? याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. तर जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाईल त्याप्रमाणे तिची रुंदी वाढत जाते आणि हा भाग पूर्णतः वनांनी व्यापलेला आहे. अमेझॉनचं जंगल म्हणतो ज्याला आपण, जे की सगळ्यात जास्त दुर्गम भाग आहे किंवा सगळ्यात जास्त ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारा भाग आहे. प्रचंड झाडं, प्रचंड दुर्गम असा भाग आहे. सो या ठिकाणी तुम्हाला जंगल बघायला मिळणार आहे. ठीक आहे, परत लाईट गेलेली आहे. ठीक आहे, थोडासा उजेड कमी झालाय बट इट्स वेरेबल, मी दिसते तुम्हाला. ओके, चलो. कुठे होतो आपण? हा, सो हा जो भाग आहे मैदानी प्रदेश जो आहे तर तो पूर्णतः वनांनी व्यापलेला आहे. त्यामुळे वारंवार येणारे पूर, एकतर खूप पाणी आहे नदीला त्याच्यामुळे पूर येतं वारंवार, आणि वनांच्या तळाकडील भागामध्ये जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती, यामुळे हा भाग दुर्गम बनलेला आहे. एकतर बघा, इथून काय जातंय, विषुववृत्त जातं. हे आपण सुरुवातीलाच बघितलंय स्थान आणि विस्तारमध्ये, की ब्राझीलच्या भागामध्ये ज्या ठिकाणी अमेझॉन नदीचं खोरं वगैरे आहे त्यातून विषुववृत्त जात आहे. म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सनलाईट असणार आहे, सूर्य मोठ्या प्रमाणामध्ये सूर्याची किरणं येत असणार आहेत. पर्जन्य खूप चांगलं असणार आहे. त्यामुळे ऑफकोर्स या ठिकाणी काय होणार आहे की झाडं खूप जास्त असणार आहेत आणि त्यामुळे हा जो भाग आहे तर हा कसा आहे, दुर्गम आहे. ठीक आहे. आता आफ्टर दॅट याची अजून कारण आपण वनस्पतीवाला जो आपला चॅप्टर आहे ना, 5वा, त्याच्यामध्ये बघणार आहोत. अमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्ण कटिबंधीय वने आहेत. अगेन त्याच्यामध्ये विषुववृत्त जाते, सो उष्ण कटिबंधीय प्रदेश असल्यामुळे उष्ण कटिबंधीय वने आहेत. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडे असणारा पॅराग्वे पाराना नदीचा भाग. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे तर पॅरानाचा उतार हा नैऋत्येकडे आहे. सो बघा, या ठिकाणी पॅराग्वे पाराना नदी, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते पॅराना नदी, आणि या ठिकाणी आहे पॅराग्वे नदी. याचा उतार दक्षिणेकडे तर याचा कुठे आहे, नैऋत्येकडे आहे. ठीक आहे. ओके, पुढे काय म्हणतायत हे. सो पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी दलदलीचा प्रदेश आहे, हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय. लेट मी शो यू. येस, सो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की पॅराग्वे नदीच्या आसपास काय आहे, पॅन्टानलचा भाग आहे, दलदलीचा भाग आहे. त्यानंतर पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दु सुल या राज्यामध्ये आहे, आणि पॅन्टानलचा विस्तार हा ब्राझीलमधील अर्जेंटिना ब्राझील प्रमाणे अर्जेंटिनामध्ये पण बघायला मिळतो. बाजूलाच अर्जेंटिना पण आहे. ठीक आहे, हवं असेल तर बघू शकता की या ठिकाणी ज्याप्रमाणे पॅन्टानल इथे तुम्हाला बघायला मिळतात, सिमिलरली त्या या ठिकाणी अर्जेंटिनामध्ये पण त्याचा विस्तार बघायला मिळतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशामध्ये काही बेटांचा पण समावेश झालेला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे भारतामध्ये लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार होतं, सिमिलरली ब्राझीलमध्ये पण आहे. सो आता त्यांचे वर्गीकरण किनारी बेटे आणि सागरी बेटे असं केलं जातं. बहुतेक किनारी बेटे हे संचयनातून निर्माण झालेले आहेत आणि सागरी बेटे हे मुख्य भूमीतून निर्माण झालेले आहेत. सो या ठिकाणी तुम्ही जर बघायचं म्हटलं तर ब्राझीलमध्ये सुद्धा दोन प्रकारचे बेटे आहेत, किनारी बेटे आहेत आणि त्यासोबतच जे मुख्य भूमीपासून तयार झालेली बेटे आहेत तर ती तुम्हाला बघायला मिळतात. सो किनारी बेटे अर्थात जो काही संचयन झाला असेल, जो काही गाळ वगैरे वाहून आणला असेल त्याच्यापासून निर्माण झालेली आहेत, आणि सागरी बेटे जसं की आपलं हे लक्षद्वीप वगैरे आहे मुख्य भूमीपासून सेपरेट होऊन तयार झालेलं, तर सिमिलरली ती आहेत आपली सागरी बेटे. सागरी बेटे हे मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर दूर अटलांटिक महासागरामध्ये आहेत, आणि ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये तुम्हाला बेटे, प्रवाळ बेटे पाहायला मिळतात, आणि ती कुठली आहेत, कंकणद्वीप बेटे आहेत. ठीक आहे, सो बघा, एकतर या ठिकाणी तुम्हाला दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये बेटे बघायला मिळतील, जे की साधारणतः खूप जास्त दूर नाहीयेत मुख्य भूमीपासून. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र बेट तर एक एक्झाम्पल म्हणून बघायला मिळते, जे की एक्झाम मध्ये ड्रॉ करायला वगैरे विचारलं जातं. तर अशा पद्धतीने ब्राझील मधले जे 5 प्राकृतिक रचना आहेत, पहिलं होतं उच्चभूमी, दुसरं होतं अजस्त्र कडा, तिसरं होतं ते म्हणजे किनारी प्रदेश, चौथं मैदानी प्रदेश, आणि 5वं द्वीपसमूह, ते आपण बघितलेलं आहे. भारताच्या 5 प्राकृतिक रचना बघून झालेल्या आहेत, ब्राझीलच्या बघून झालेल्या आहेत. तुम्हाला बराचसा डिफरन्स लक्षात आला असेल, आणि या सगळ्या रचना लक्षात ठेवायच्या आहेत, कारण यावरच आपण पुढे हवामान बघणार आहोत. वनस्पती त्या त्या प्रकारच्या त्या त्या भागामध्ये काय येतात हे पण तुम्हाला याच्यावरूनच कळेल. त्यासोबतच आता आपल्याला या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्ट मध्ये जलप्रणाली बघायची आहे, भारत आणि ब्राझीलची. सो जलप्रणाली पण समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. आय नो की जलप्रणालीमध्ये खूप साऱ्या नद्यांची नावं वगैरे येऊ शकतात, ती सगळी लक्षात ठेवायची की काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहेच.
सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. नेक्स्ट जो मी अपलोड करेन तो, जो तुम्हाला इथे इथे कुठेतरी बघायला मिळेल आफ्टर दिस हा व्हिडिओ एंड झाल्यानंतर. आणि पार्ट 1 पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. त्यासोबतच व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लेट्स सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.